finally Prathamesh Lohkare is signing off from Infosys on 12th of June 2025. अभी ना जाओ छोड़कर, ये दिल अभी भरा नहीं. आणि त्याच्यामध्ये जो हटकेपणा आहे बाकीच्यांपेक्षा, पटकन प्रत्येकाशी फ्रेंडशिप करायचा, पटकन प्रत्येकाशी बोलायचं, त्याच्यामुळे मला कधी असं वाटलं नाही की मी ह्याला आधी कधी ओळखत नव्हते, इथं ओळख झाली असं. जिस ऑफिस में मैं हमेशा से प्रथमेश के लिए आता था, अब वो नहीं रहेगा. व्हाई वुड आई कम टू ऑफिस अब इसके बाद? आमच्यासाठी तरी मला असं वाटतं की ऑफिसला येण्यासाठी जी मजा होती, खास करून व्लॉग्स निर्माण व्हायचे, आल्यानंतर काही फंक्शन असेल काय असेल त्याच्यासाठी हा माणूस पाहिजे. प्रथमेश आपला डीसी अँकर होता आणि प्रत्येक इव्हेंटमध्ये होस्ट पण केले त्यांनी, प्लस भरपूर सपोर्ट पण होता त्याचा. तर नक्कीच तुला मिस करू आपण. He is a very good videographer. He has very good skills, editing skills, of course, and he is very genuine as a person as well. So yeah, I would just wish him very best of luck for his future endeavors, and yeah, definitely Infosys would miss him. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन मराठी व्लॉगमध्ये. दुपारचे 11:30 वाजलेत आणि मी आज माझं बॅग घेऊन निघालोय ऑफिसला. बाय द वे, हा व्लॉग बनवण्याचं एकच रिझन आहे की आज मी माझ्या कंपनीमध्ये माझा शेवटचा दिवस हा साजरा करणार आहे. दॅट इज लास्ट डे इन इन्फोसिस फॉर मी. मागील 4 वर्ष या कंपनीमध्ये मी होतो. म्हणजे आज 12 जून आहे आणि ॲक्च्युली 14 जूनलाच माझ्या कंपनीमध्ये 4 वर्ष होत आहेत. सो अप्रॉक्सिमेटली आपण काउंट करू शकतो की 4 वर्ष. हा व्लॉग बनवण्याचं रिझन असंच आहे की ना, की मी व्लॉग का बनवतो की लाईक मी पुढील 15 वर्षानंतर मी जेव्हा मला सेल्फला बघेल टीव्हीवरती बोला, यूट्यूबवर, स्क्रीन्सवर कोणत्या, तर मला असं जाणवेल किंवा मी मेमरीज रिफ्रेश करू शकतो की मी काय करत होतो मागील 15 वर्षा अगोदर. सो दॅट इज द रिझन मी हा व्लॉग आज डॉक्युमेंट करतोय. सध्या मी आता हे दिघा स्टेशनच्या बाहेर जस्ट वॉकिंग करत चाललोय ऑफिसला. ॲक्च्युली मला इथून शेअर ऑटो होती डिरेक्टली, बट आय वॉन्टेड टू रेकॉर्ड दिस व्हिडिओ लाईक इंट्रो वगैरे. तर मी डिसाईड केलं की आज आपण चालत जाऊया, थोडंसं फील घेऊया लास्ट डेची. तर आता मी सध्या जस्ट बघा, हे जे बिल्डिंग्स आहेत ना, हे आपलं तिकडेच ऑफिस आहे. हार्डली मी 10 मिनिटाच्यात ऑफिसमध्ये पोहोचतोय आणि मी तुम्हाला आता डिरेक्टली भेटतोय. हा व्लॉग मित्रांनो तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, जास्त जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ॲक्च्युली मी मिस करणारे खूप सारे हे प्लेसेस, जो आमचा वॉकिंग पाथ असायचा, इथून मी ऑफिसला जायचो रोज. आणि बाय द वे, इकडे चालताना माझ्यासोबत बरेच फ्रेंड्स असायचे कॅब जर्मनीमधले. ते पण आज कोणच नाही अवेलेबल, सो नो वरीज. पण आज मी तुम्हाला मित्रांनो ह्या व्लॉगमध्ये ना माझे इन्फोसिसचे मित्र भेटणार आहेत, जे यांना बरेच दिवसापासून माझ्या व्लॉग्समध्ये यायचं होतं आणि आज तो डे पॉसिबल करणार आहे. सो स्टे ट्यून्ड. आपण त्यांची सगळ्यांना भेटूया, त्यांच्याकडून आपण बाईट सुद्धा घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. पण तुम्ही बघा हा ग्राउंड, ते बघा, हे दिघा स्टेशन आहे. ॲक्च्युली स्टेशनच्या जस्ट इथे बाजूला ग्राउंड आहे आणि हे जे कंपनीज दिसत आहेत तीच आपली कंपनी आहे. तर येस मित्रांनो, हा काय आपला डेस्क आहे आणि आज आपला फायनल वर्किंग डे. सो आय एम फायनली ऑफिशियली सायनिंग ऑफ. हे बघा माझं छोटंसं ऑफिस आहे आणि स्क्रीन मुद्दामून ब्लँक ठेवली बिकॉज आय डोंट वॉन्ट टू शेअर एनिथिंग. दॅट्स व्हॉट आय कॅन से. लॅपटॉप, माऊस आणि चार्जर आपण आता परत रिटर्न करणार आहोत कंपनीमध्ये, आणि ही आपली ID सुद्धा. सो लेट्स गो. खरं सांगू तर माझ्यासाठी हे खूप सॅड डे आहे. आणि मी रस्त्यावरून येत होतो, मेरे मन में सिर्फ एक ही ख्याल आ रहा था कि प्रथमेश की जिस ऑफिस में मैं हमेशा से प्रथमेश के लिए आता था, अब वो नहीं रहेगा. व्हाई वुड आई कम टू ऑफिस अब इसके बाद? ऑफिस में आने के बाद से मेरा बस एक ही इंतजार था कि PPL कहाँ है, PPL कहाँ है. बट अब मैं वो सवाल किससे पूछूंगा? अब मैं पूछूंगा भी तो मुझे आंसर देगा कौन? तर मित्रांनो, आपल्याकडून बघा आपल्या फ्रेंड्सला काहीतरी फेअरवेल गिफ्ट आपण देणार आहोत छोटंसं. ओमकार यादव, सॉरी रुपेश फॉर डिस्टर्बिंग, बट हे आमच्याकडून तुला छोटंसं गिफ्ट. बाकीच्यांना मी ऑलरेडी दिले. हा माझा मित्र ओमकार यादव आणि हा रुपेश राठे इज व्हेरी मच बिझी इन कॉल. स्वप्नील, डू सबस्क्राईब बोलायचं, डू सबस्क्राईब.
तर मित्रांनो हा आपला काही एंट्रन्स होता. इथून आपण एंट्री करायचो ऑफिसमध्ये वरती जायला 4th फ्लोअरवरती. मागच्या साईडला पार्किंग आणि हा मेन बिल्डिंगचा एंट्रन्स आहे. तुम्ही बघू शकता आपले पोरं पुढे गेलेली आहेत लंच करायला आणि आपण सुद्धा चाललोय. बघा डॉगीज. तर इथे मित्रांनो ऐरोलीच्या गिगाप्लेक्समध्ये आल्यावर तुम्हाला बरेच बिल्डिंग्स आहेत तिकडे. आणि हे बघा माइंड स्पेस, खूप सारे बिल्डिंग्स आहे. थिंक बिल्डिंग नंबर 9 आहे. आणि लंच करायला पण जाण्यासाठी आपल्याला इथे आता लंच करावा लागतो. तर येस मित्रांनो, मी तुम्हाला भेटवणार आहेत माझे मित्र जे मागील 4 वर्ष इन्फोसिसमध्ये होते. मी म्हणजे हा 1 वर्ष होता. 1 वर्ष फक्त. याचं नाव काय रे तुझं? ओमकार यादव. यादव. हा आपण आपला डिप्लोमा फ्रेंड. डिप्लोमा पासून फ्रेंड आहे आपला. आणि एनसी मधून आज आपला लास्ट डेट. मित्रांनो मला पण ह्या व्हिडिओ मध्ये आम्ही आज खूपच नाजूक आहोत. भावुक आहोत कारण आमचा मित्र, आमचा परम मित्र आणि श्रद्धेय प्रेरणा स्त्रोत. बस 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 ठीक आहे, तुझे भावना पोहोचले आमच्याकडे. हे तुझं नाव काय सांग लवकर. आहे आशिष पांडे. हे बघा हा एक मित्र आहे आपला. याचं नाव काय आहे? माझं नाव निगम आहे. निगम, सोनू निगम. बरोबर आमचा मैत्री खूप कम दिवस मी राहिलो, पण खूप कमी दिवसांची मैत्री होती बाई असं त्याला म्हणायचं. फ्युचर साठी आणि झालं. थँक्यू. हा एक मित्र आहे आपला पनवेल वरून. तुझं नाव? स्वप्नील पाटील. ओके स्वप्नील पाटील, थँक्यू. ऑल द बेस्ट. हा आपला अजून एक मित्र आहे. बाय द वे ह्याला कॉंग्रॅच्युलेशन पीपीएल ब्लॉग्स कडून लवकरच त्याच्या बेबी होणार आहे. तुझं नाव काय आहे? नाव अरे तुझं नाव तू सांगितलं माझ्या ब्लॉग मध्ये, तर तुला किती फॉलोअर्स वाढतील माहिती का इंस्टाग्राम मध्ये. सांगून टाक रे, एवढा भाव खाऊ नको. ओ माय गॉड. आता हे आम्हाला खूप काही पार्टी देणार आहे. हो ते तर संध्याकाळी पार्टी करूया आपण. ठीक आहे. कोण मिस हिम अ लॉट. येस. 1 महिन्याचा सॅलरी स्पेंड करणार आहे आमच्या पार्टीसाठी. आपला अजून एक मित्र, तुझं नाव? विश्वास यादव आणि आम्ही पीपीएल ब्लॉगचे पहिले सबस्क्रायबर. येस विश्वास यादव. पण विश्वास बोलल्यावर मला नेहमी विश्वास पांडे असं काय माहिती. मॅच हे नाव मॅच व्हायचं. हो का? येस. मग नेक्स्ट टाइम पासून आपण चेंज करून टाकू. आपला अजून एक मित्र भेटणार आहे, तो आपल्याला वरती भेटणार आहे लंच मध्ये. हा पण आपला 3 दिवस झालेला मित्र आहे. तुझं नाव काय? माझं नाव आदर्श. आदर्श. हो माय गॉड. हे बघा माझ्या फेअरवेल इथे किती भारी सजवल्यात. हा एक छोटासा ओपन एरिया जिथे लोक लंच करायला येतात. छोटे छोटे वेंडर्स आहेत तिकडे, तुम्हाला बघू शकतात. अरे लास्ट डे कसं वाटतंय तुम्हाला? काय बोलत? खूप वाईट वाटतंय आज. भेटून कसं वाटतंय? अरे एकदम भारी यार, खूप दिवसाने भेटलोय. आणि वाईट वाटतंय कशाबद्दल? वी विल मिस यू यार प्रथमेश. आज सोडून चाललाय इन्फोसिसला, सोडून चाललाय. यांनी पण काही दिवसा अगोदर इन्फोसिस सोडली होती. आता कुठे आहेस रे तू? आता एसेंचर मध्ये. दिसत नाही तू आजकाल. कसं दिसणार भाई, वेगळं ऑफिस आहे. आता आम्ही आलो सगळे लंच करायला. आज प्रथमेश साठी आलोय आज. येस. हा गिगाप्लेक्स आहे आपला. भूषण ये आपके लिए कैसा है? ए नाजूक आहे हा, सांभाळून. हॅलो. हाय प्रथमेश. प्रथमेशला मी ऑफिसमध्येच भेटले, बट अमंग ऑल ऑफ अदर्स प्रथमेश एक वेगळा वाटला. का? बिकॉज मला तरी असं वाटतं की त्याचं जे एम आहे ना ते IT फील्डमध्ये नाही आहे. त्याची जी ब्लॉगिंगची एडिटिंगची आहे ना ते मला खूप आवडलं. आणि मी त्याला हेही सजेस्ट केलेलं की तू हे फील्ड सोड आणि तुला जे आवडते ते कर. आणि त्याच्यामुळे मला तो खूप वेगळा वाटलेला. आणि त्याच्यामध्ये जो हटकेपणा आहे बाकीच्यांपेक्षा, पटकन प्रत्येकाशी फ्रेंडशिप करायचा, पटकन प्रत्येकाशी बोलायचं, त्याच्यामुळे मला कधी असं वाटलं नाही की मी ह्याला आधी कधी ओळखत नव्हते, इथं ओळख झाली असं. पण छान वाटलं प्रथमेशला भेटून. आणि ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर. थँक्यू मॅडम. वेलकम. मित्रांनो आपल्यासाठी केक घेऊन आलेले आहेत आपले फ्रेंड्स लोक सगळे. हाय बोला. हाय. सर यूट्यूबवरती व्लॉग येणार आहे बघा उद्या. आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला.
तर मित्रांनो, हा बघा माझा मित्र दीपेश आहे. हाय बोल रे, उद्या ब्लॉग मध्ये येणार आहे तू. हॅलो, कसा आहेस? मी मस्त आहे, मजेत आहे. जेवला का? हो जेवलो मी. आता केक कापू मी? केक कापतो. तुला कसं पाठवू? पाठवू नकोस, पण मला या क्षणाचा आनंद घेता आला त्यामुळे धन्यवाद. कसं वाटतंय तुला प्रथमेश सोडून चाललाय? तर प्रथमेश सोडून चाललाय, नुकसान तर खूप होत आहे. काय होतंय? तुझी ग्रोथ होईल पुढे, तर म्हणून काय बोलत नाही. ठीक आहे चलो. थँक्यू सो मच मी आल्याबद्दल. थँक्यू. बरं झालं तुम्ही खावा. ऑल द बेस्ट. घ्या सर. हे घ्या मॅडम, तुम्हाला माझ्याकडून गिफ्ट. थोडंसं डेलिकेट आहे ॲक्च्युली, प्रॉपर हे झालं नाही आहे. हे घ्या. थँक्यू. एक मी माझ्या बेंचवरून आणून देतो तुम्हाला. अरे बघ, तू गिफ्ट मिस केलं माझं हे. हां, हे घ्या केतन सर. चेतन सर, तुम्हाला मैं डेस्कोर आणून देतो माझ्या बॅगेत आहे. सो या प्रथमेश अभी आज उनका लास्ट डे है, बट मैं काफ़ी टाइम से जानती हूँ उनको ऐसे पर्सनली. तो कैसे अभी इन्फोसिस का एक बहुत एडवांटेज था मुंबई में स्पेशली कि प्रथमेश है तो वो कोई भी इवेंट में आके व्लॉग करते थे, उसको पूरा एडवर्टीज मार्केटिंग हो जाता था इन्फोसिस का. एंड ही इज़ अ वेरी गुड वीडियोग्राफर. ही हैज़ वेरी गुड स्किल्स, एडिटिंग स्किल्स ऑफ कोर्स, एंड ही इज़ वेरी जेन्युइन एज अ पर्सन एज वेल. So yeah, I would just wish him very best of luck for his future endeavors, and yeah, definitely Infosys would miss him and we would also miss him. हम तो टच में रहेंगे ही. So yeah, all the best प्रथमेश. शब्द नाही. प्रथमेश आपला डीसी अँकर होता आणि प्रत्येक इव्हेंट मध्ये होस्ट पण केले त्यांनी, प्लस भरपूर सपोर्ट पण होता त्याचा. तर नक्कीच तुला मिस करू आपण. इव्हेंटच्या वेळी तर नक्कीच मिस करू. बाकी तुझ्या भविष्यासाठी बेस्ट लक. आणि टच मध्ये राहू की नाही सांगता येत नाही, पण तुला बघू आम्ही तुझ्या रील्स मध्ये नक्कीच, ब्लॉग मध्ये. काय बोलू? कसं वाटतंय तुम्हाला आज प्रथमेश तुमचा मित्र सोडून चालले ऑफिस? तर ओ, खरं तर खूप बरं वाटतंय की फायनली आता शांतपणे काम करायला मिळेल, कोणी येऊन डिस्टर्ब करणारा नसणार आता ऑफिसमध्ये. सो आम्ही ज्याचा पगार घेतो ते खरोखर ते करायला मिळेल, याचा खूप आनंद आहे. जोक्स ऑफ दॅट, आमच्यासाठी तरी मला असं वाटतं की ऑफिसला येण्यासाठी जी मजा होती, खास करून व्लॉग्स निर्माण व्हायचे, आल्यानंतर काही फंक्शन असेल काय असेल त्याच्यासाठी हा माणूस पाहिजे, PPL व्लॉग्सवाला. पटापट व्हिडिओ काढायच्या, बनवायच्या आणि टाकायच्या, आणि मग नंतर टॅग करायचं लोकांना कळालं की मी इन्फोसिसमध्ये नॉट बिकॉज ऑफ माय लिंक्डइन प्रोफाईल, मी तिथे अपडेट पण नाही केले मोस्टली, तर पण PPL ब्लॉग्सचे जे ॲड करायचं, तो टॅग करायचो, त्याच्यामुळे मी ते स्टेटसमध्ये टाकायचो, त्याच्यामुळे लोकांना कळालं की मी इन्फोसिसमध्ये. लोक मला पिंग करायला लागले. सो येस, आम्ही खूप मजा केली आहे तशी. तर खूप कमी स्पॅन मिळाला ॲक्च्युली. मी अजून पण बोलेन त्याला पेपर रिटर्न घ्यायला, जे की शक्य नाहीये, पण हां, येस, आय विल मिस शुअरली. असे काहीतरी जेम्स आहेत ज्याच्याकडे मी कधी इन्फोसिसचं काम असेल तर मी जाऊ शकत होतो. वन ऑफ द जेम इज लिव्हिंग नाव. ऑल द बेस्ट PPL. थँक्यू. PPL व्लॉग्स माझा डिप्लोमा मित्र आहे, ज्युनियर, आणि नंतर इथे आम्ही फक्त 1 वर्ष स्पेंड केलं एकत्र. लाईक कामामध्ये लोकांना त्रास देणारा नेहमी आणि फुल एंटरटेनर माणूस. विल मिस यू. ऑल द बेस्ट PPL. थँक्यू. हॅलो एव्हरीवन, माझं नाव आहे दक्षता आणि मी प्रथमेश ची खूप जुनी मैत्रीण आहे. आम्ही डिप्लोमापासून सोबत आहोत. डिप्लोमा डिग्री जवळजवळ 6 इयर्स पासून आमची फ्रेंडशिप आहे. आणि त्यानंतर सुद्धा कंपनीमध्ये जेव्हा आम्ही गेलो तेव्हा कोइन्सिडेंटली आम्ही एकमेकांच्या समोरच
आमचे ऑफिसेस होते. तो इन्फोसिसमध्ये होता, मी CG मध्ये होते. सो जाताना आम्ही नेहमी एकत्र सोबत जायचो. त्यामुळे ट्रॅव्हल पण आम्ही केलं आहे सोबत या काही वर्षांमध्ये. आणि इन फ्युचर पण असेच आमचे पाथ क्रॉस व्हावेत असं मला वाटतं, आणि ते होतीलच ऑफकोर्स. तर प्रथमेश सारखा मित्र मला असं वाटतं सगळ्यांच्याच लाईफमध्ये असावा, असा जॉली आणि हसवणारा. भाई चेक किए बिना खाली बॉक्स दूं क्या तुझे? सो लेडीज अँड जेंटलमॅन, बॉईज अँड गर्ल्स, आलेल्या सर्व मित्रांना धन्यवाद. आजचा शेवटचा दिवस 12 जून 2025 निमित्त माझ्या मित्रांनी चांगल्यापैकी साजरा केला. छान पार्टी झाली, गिफ्ट सुद्धा दिलं एक छोटंसं, त्याबद्दल मी धन्यवाद बोलतो. इन्फोसिस बद्दल बोलू, मागील 4 वर्षात इन्फोसिसने खूप काही दिले, जॉब पण दिले, पैसे पण दिलेत थोडेफार, प्लस माझ्या हॉबीला पाळण्यासाठी लाईक जो वेळ होता तो पण प्रॉपरली ऍडजस्ट करण्यात आला, थँक्स टू इन्फोसिस. आणि एवढंच म्हणतो बस. बाहेरून बरेच वेगवेगळ्या कंपनीतून मित्र आलेत, सोडून गेलेले तरी, कारण पार्टी असली की ते येतातच, बरोबर. तर तुम्ही माझ्या मागे बघू शकतात, बघा काय सेटअप लावून उभे आहेत सगळे. सो थँक्यू एव्हरीवन. सो लेडीज एंड जेंटलमैन, बॉयज एंड गर्ल्स, जिसका तुम्हें इंतजार था वो वक्त अभी आ चुका है. एंड फाइनली प्रथमेश लोहकरे is signing off from Infosys on 12th of June 2025. अभी ना जाओ छोड़कर, ये दिल अभी भरा नहीं.